चांगलं शिक्षण फक्त कॉन्व्हेंटमध्येच मिळतं आणि श्रीमंत लोकांच्या मुलांनाच मिळतं अशा पद्धतीचा भ्रम जो आहे तो समाजात आहे. म्हटलं हेच पुसण्यासाठी देशातील पहिली संकल्पना जी आहे ते नागपूर जिल्हा परिषदेचे CEO आहे महामुनी सरांनी राबवलेली आहे. आणि काय नेमका उपक्रम आहे जेणेकरून सर्वसामान्य गोरगरीब मुलांनाही कॉन्व्हेंटच्या दर्जाचं शिक्षण मिळावं, यासाठीच अंगणवाडीमध्ये केलेला उपक्रम काय आहे ते जाणून घेऊ. आज आम्ही भारतातील जी पहिली AI पॉवर्ड अंगणवाडी जी आहे ती इथे नागपूर जिल्ह्यामध्ये वडधामना इथे बनवलेली आहे. आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट. प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या. ज्या पद्धतीने आपण बोललात की कॉन्व्हेंट ज्या पद्धतीचा ट्रेंड आहे की आपले मुलं जे आहेत ते कॉन्व्हेंटला गेले पाहिजे आहेत, पण कॉन्व्हेंटपेक्षा सुद्धा चांगलं शिक्षण आपण देऊ शकतो आणि सरकारी यंत्रणा म्हणून आपण काम करू शकतो. आणि जगामध्ये जे सध्या सगळ्यात टॉपचं तंत्रज्ञान आहे, AI आहे, व्हर्च्युअल रिॲलिटी आहे, तर त्याचा वापर आपल्या मुलांच्या शिक्षणासाठी आणि त्यांचं भवितव्य सुधारण्यासाठी करण्यासाठी आम्ही हा प्रयोग सुरू केलेला आहे आणि सक्सेसफुली हा प्रयोग लॉन्च झालेला आहे. त्यामुळे आपले जे गोरगरीब आणि अंडर प्रिव्हिलेज क्षेत्रातून येणारे मॅक्झिमम अंगणवाडीमध्ये येणारे बालकं म्हणजे तेच आहेत आपल्याकडे, की कोणाची आई वडील मोलमजुरीला जातात, कोणी फॅक्टरीमध्ये जातं, कोणी शेती करतं. तर आपल्या मुलांना आपल्याला गावामध्ये जाऊन बोलून यावं लागायचं. तर पूर्वी फक्त जेवण मिळते म्हणून पाठवायचं, आता शिक्षणासाठी येस, आधी असं होतं की आता या अंगणवाडीमध्ये तर तुम्ही रिस्पॉन्स बघू शकता की मुलं जायला रेडी नाहीत. मुलं म्हणतात की आम्हाला इथे बसायला छान वाटत आहे. आम्ही आमचा जो डॅशबोर्ड आहे तो पण मुलांच्या हाईटसाठी खाली लावलेला आहे आणि इथे आम्ही असं शाळेसारखं वातावरण किंवा काही केलेलं नाही. त्यांना इथे रिलॅक्स वाटलं पाहिजे आणि 0 ते 6 हे कोवळं मन आहे एकदम. त्यांना इथे जोर जबरदस्तीने आणून बसवणं हे आपल्यासाठी योग्य नाही. त्यामुळे सध्या जे आपल्या इथे येतात ते एकदम आनंदाने येतात. रोज सकाळी येतात, दुपारी खाऊ पण खातात आणि ते आपण त्यांना बसायला बिन बॅग्स वगैरे सर्व दिलेलं आहे. त्यामुळे त्यांना असं एकदम इथे फ्रेश वाटतं आणि ते इथे येऊन खरंच एन्जॉय करत आहेत आणि एन्जॉयमधून ते शिक्षण घेत आहेत टेक्नॉलॉजीचा वापर करून. AI टेक्नॉलॉजीचा कशा पद्धतीनं सगळा हा आमूलाग्र एक बदल जो पुढच्या काळामध्ये आपल्याला पाहायला मिळणार, त्याचा फायदा विद्यार्थ्यांना होणार आहे. तुम्ही आता हा पायलट प्रोजेक्ट केला आहे, पण भविष्यात त्याचा किती मोठा व्याप असेल? नक्कीच. आता AI इज रिॲलिटी. आपल्याला माहिती आहे की AIमुळे आता भरपूर आपले जे कॉमन प्रॉब्लेम्स होते ते पण सॉल्व्ह होत आहेत आणि AIला आता कोणी नाकारू शकत नाही. त्यामुळे आपण त्याच्यापासून दूर जाण्यापेक्षा त्याला आपण आपल्या जवळ जितका आणून त्याचा फायदा आपल्या भविष्यासाठी कसा करता येईल या पद्धतीने इथे आम्ही इंटरॅक्टिव्ह पॅनल, टॅबलेट आणि VR हेडसेट या तिघांमध्ये प्रत्येक बालकाचा डेटा फीड केलेला आहे. आणि आपले जे लर्निंग आहे, जे त्यांचं जे लर्निंग सॉफ्टवेअर आहे त्यामध्ये आपण अंगणवाडीचे जे बडबड गीतं आहेत, जे पोएम्स आहेत, ते मॉड्यूल्स आहेत, त्यामध्ये आपण विविध मॉड्यूल्स टाकलेले आहेत. आणि यामध्ये आपण एक्सपिरियन्शियल लर्निंग जे म्हणतो ते आपण याच्यामध्ये इंटिग्रेट केलेलं आहे की मुलांना खरंच फील यावा त्याचा, की मुलांना जर आपण शिकवत आहोत की हरणांचा कळप आहे, जर असं शिकवत आहोत की हे हरिण आहे, तर त्याला ॲक्च्युअलमध्ये हरिण दिसतं कसं, चालतं कसं, किंवा वाघ आहे, सिंह आहे, त्यांचे आवाज कसे आहेत, एखादं फूल आहे ते कसं आहे. आपल्या मुलांना आपण इथे बसून सुद्धा जगामधली कुठली पण गोष्ट यामध्ये आत्ता त्यांना दाखवू शकतो. की आपल्याला एखादा म्युझियम किंवा एखादा नॅशनल पार्कची जर टूर त्यांना द्यायची आहे तर आपले मुलं इथं बघून त्याचा ॲक्च्युअल 360 डिग्री व्ह्यू घेऊ शकत आहेत. त्यामुळे मुलांना सुद्धा इथे त्यांच्या 0 ते 6 वयामध्ये त्यांची सगळ्यात जास्त ग्रोथ होत असते. तर नक्कीच त्यांची आता इथे इंटरेस्ट वाढलेला असल्यामुळे त्यांची जे लर्निंग आउटकम्स आहेत ते सुद्धा सुधारत आहेत. तरी जग या VR मॉडेलच्या माध्यमातून डोळ्यासमोर मांडलं. नक्कीच. ॲक्च्युली मला सुद्धा 3-4 वर्षापूर्वी मी पहिल्यांदा VR हेडसेट बघितला आणि नंतर आपण एखाद्या मॉलमध्ये वगैरे जातो तर तेव्हा आपल्याला ते 300-400 रुपये देऊन ते म्हणतात की तुम्ही 5 मिनिटासाठी तुम्ही काहीतरी बघू शकता. तर मला सुद्धा तेव्हा कळालं. पण आता आमचे जे लहान मुलं आहेत 0 ते 6 मधले, त्यांना आत्ताच माहीत आहे की VR काय आहे आणि त्यामध्ये कसा फील होतो. त्यामुळे मुलांना सुद्धा एक स्वप्न आपण दाखवत आहोत की जगामध्ये काय सुरू आहे आणि त्यांना स्वप्न बघायचा अधिकार आहे आणि तो आपण पूर्ण करायचा इथं प्रयत्न करत आहोत. येस सर, आता हे पायलट प्रोजेक्ट तुम्ही 40-50 ज्या काही अंगणवाडीमध्ये असेल, पण हे असं वाटते तुम्हाला का देशभरात असं लागू व्हावं यासाठी? नाही, नक्कीच. आपल्याला जर आपल्या अंगणवाड्यांची गुणवत्ता सुधारायची असेल आणि आपले जे गावातले बालकं आहेत, आपल्याला असं वाटत असेल की प्रायव्हेटकडे न जाता आपली जी यंत्रणा आहे ती आपल्याकडे राहावी, जेणेकरून आपल्या बालकांचं भविष्य जे आहे, त्यांचं जे ग्रोथ आहे, त्यांची जी नरिशमेंट आहे. कारण की अंगणवाडी जी आहे ती अंगणवाडी फक्त शिक्षणासाठी नाही आहे. अंगणवाडीचा जनरली आपल्याला असं वाटतं की शिक्षणासाठी आहे, पण अंगणवाडी जी आहे, अंगणवाडीमध्ये एखादी महिला प्रेग्नंट झाल्यापासून ते तिचा बच्चू होईपर्यंत आणि ते बच्चू 0 ते 6 वर्षाचा होईपर्यंत अंगणवाडी आहे.
तर त्या महिलेचा पण आहार जो आहे तो पण अंगणवाडीमध्ये देतो. त्या बालकांचं जे रुटीन इम्युनायझेशन असतं, त्यांचं जे व्हॅक्सिनेशन असतं ते पण आपण अंगणवाडीमध्ये करतो. ज्या प्रेग्नंट महिला आहेत किंवा डिलिव्हरी झाल्यानंतर जे आहे त्यांना ब्रेस्ट फिडिंगचं ट्रेनिंग जे आहे किंवा त्यांना ब्रेस्ट फिडिंग कशा पद्धती हे पण आपण अंगणवाडीमध्ये करतो. तर अंगणवाडी जी आहे ती फक्त शिक्षणासाठी नाही आहे, तर ही अंगणवाडी त्या महिलेच्या सुद्धा हेल्थसाठी आहे आणि प्रत्येक त्या बालकाच्या ग्रोथ आणि डेव्हलपमेंटसाठी आहे. तर हे फक्त आपण शिक्षण हा एकच मुद्दा लक्षात न ठेवता AIचा वापर आम्ही ह्या सगळ्या गोष्टींसाठी इंटिग्रेट करणार आहोत, की यामध्ये आम्ही आपल्या ज्या प्रेग्नंट आणि लॅक्टेटिंग विमेन आहेत त्यांना सुद्धा इथे ट्रॅक करणार आहोत आणि मुलांचं जे पोषण ट्रॅकरमध्ये जे स्थिती आहे, दर महिन्याला आपण ते त्यांचे वजन उंची वगैरे घेतो ते सुद्धा आम्ही यामध्ये ट्रॅक करणार आहोत आणि AIच्या माध्यमातून तो डेटा ॲनालिसिस करून कुठल्या मुलाची ग्रोथ एकदम व्यवस्थित सुरू आहे आणि कुठल्या मुलाला जास्त लक्ष देण्याची गरज आहे ते पण आपल्याला यात कळणार आहे. नक्कीच कुठेतरी AIच्या माध्यमातून जे आहे स्मार्ट अंगणवाड्या तयार होत आहे ना, पुढच्या काळामध्ये हा मोठा आमूलाग्र बदल जो आहे तो विद्यार्थ्यांची बुद्धिमत्ता वाढवण्यासाठी फायद्याचा ठरणार आहे. व्हिडिओ जर्नलिस्ट सौरभ बोलेसह पराग डोबळे, साम TV न्यूज, वर्धामना, नागपूर. देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.